हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? मी साक्षी, विदर्भाची मुलगी, मराठवाडीची सून या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आणि जसं की मी सांगितलेलं की आम्हाला कुठेतरी जायचं होतं नवीन वर्षाबद्दल, आणि श्रीशामुळे आम्ही 2-4 दिवस आधीच जायचं ठरवलं. आणि सोलापूरच्या पुढे आम्ही जेवण करायला थांबलेलो. खूप छान हॉटेल होतं, मस्त जेवण केलं आणि बराच वेळ तिथे खेळण्यात घालवलं. श्रीशा पण छान खेळत होती आणि तिला मी छान खेळवलं. आम्ही निघालो परत पुढच्या प्रवासाला अक्कलकोट. जास्त वेळ थांबू नका, दर्शन घेऊन लवकरात लवकर पुढे चला. स्वामी भक्तांच्या वाढत्या गर्दीमुळे सर्व स्वामी भक्तांना बघू शकता तुम्ही, मार्गशीर्षचा शेवटचा दिवस होता आणि भयंकर गर्दी होती. त्याच्यामुळे दर्शन घेतलं आणि पुढच्या प्रवासाला म्हणजे की गाणगापूरला गेलो. तिथे हॉटेल वगैरे बघितलं आणि नंतर सकाळी उठल्यानंतर असं छान तयार झालो, साडी वगैरे घातली आणि डायरेक्ट निघालो आम्ही नदीपात्रावर, जिथे की 2 नद्यांचा संगम आहे. एक म्हणजे की भीमा आणि दुसरी म्हणजे अमराजा. अशा 2 नद्यांचा संगम आहे, पण खूप दूर होता म्हणून त्याच्यामुळे बघितला नाही. आणि नदीवर गेलो, ते मस्त पाय वगैरे धुतले. आणि असं म्हणतात की गाणगापूरमध्ये श्री दत्त महाराजांचा दिव्य अवतार आहे आणि श्री नरसिंह महाराज यांनी सुद्धा 22-23 वर्ष तिथे वास्तव्य केलं आहे. त्याच्यामुळे गंगापूर खूप फेमस आहे. आणि मस्त असा दिवा वगैरे घेतला. नंतर मग मी गेले, दिवा वगैरे अर्पण केला नदीला. खूप भारी वाटत होतं. नंतर श्रीशाला जवळ घेतलं, तिला छान छान असं खेळवलं नदीमध्ये. ती खूप मस्त एन्जॉय केलं तिने पण. आणि उमराच्या झाडाखाली असं लोक पारायण करतात, तिथे खूप मान्यता आहे त्याची. आणि आम्ही सुद्धा दर्शन करायला गेले होते आणि सगळेच. आणि पुढच्या प्रवासाला आम्ही निघालो विजापूर, कर्नाटकमध्येच आहे. तिथे असं तिकीट वगैरे घेतलं आणि तिकीटही खूप कमी होती, फक्त 25 रुपये. आणि इथे विशेष बघण्यासारखं म्हणजे की भारतातील कर्नाटक राज्याच्या विजापूर इथे हे गोलघुमट म्हणून प्रसिद्ध आहे. आणि याच्यात खूप बघू शकता तुम्ही किती छान कलाकौशल्य केलं आहे. विशेष हे की सगळ्यात वरच्या मजल्यावर गेल्यावर आपण जे काही बोलू ते 7 वेळा आपल्याला परत परत ऐकू येतं, असं आहे तिथे. खूप बघण्यासारखं आहे. तुम्ही त्याचा पूर्ण परिसर बघा, मी दाखवते तुम्हाला. खूप सुंदर असं आहे बघा, किती कोरीव आणि किती छान आहे. तुम्ही फक्त आता बघा की किती सुंदर असेल त्या काळात, की एवढं भक्कम बांधकाम आणि एवढं कसं बांधलं गेलं असेल किंवा काय. आणि याची विशेषता हेच आहे की तुम्ही वर गेल्यावर जो आवाज जे काही बोलाल ते आपल्याला ऐकू येतं आणि आवाज फिरतो, म्हणून त्याला घुमट म्हटल्या गेलेला आहे. आम्ही असं वर गेलेलो, टोटली असं किती मजले होते, 5 ते 6 होते बहुतेक. आणि असं इतक्या उंच उंच पायऱ्या आहे की खूप दमलेलो आम्ही. आणि प्रत्येक याच्यावर आम्ही असं बसत गेलो, कारण श्रीशाला घेऊन मला चढायचं होतं. खूप दमलेलो. नंतर वर गेल्यावर तुम्ही बघा किती अंधार, कसलंच लाईट नाही, काही नाही. आणि सगळे असे ओरडत होते. आणि हे सगळं बांधायला चक्क 30 वर्ष लागले त्या राजाला. आणि त्या राजाचं नाव होतं की मुहम्मद आदिल शाह यांनी बांधलेली ती आणि त्यांची तिथे विशेष म्हणजे कबर आहे तळघरात. खूप उंच आहे आणि पूर्ण विजापूर तिथून दिसतं. आणि ते बांधलं गेलं होतं 1626 ते 1656 या काळी. म्हणजे बघा तुम्ही, 30 वर्ष चक्क लागले हे सगळं बांधायला. आणि सगळं मी तुम्हाला असं दाखवते. पूर्ण इथून विजापूर दिसतं आणि खूप उंच. आणि वर गेल्यावर तर खूप भारी वाटतं. खालून जायला तर खूप असा थकवा येतो, पण वर गेल्यावर तर खूप सुंदर वाटतं. असं पूर्ण थकवा निघून जातो. खूप बघण्यासारखं आहे. एकदा नक्की तुम्ही कर्नाटकमध्ये जर आलात आणि विजापूरमध्ये जर गेलात तर नक्की एकदा विजिट करा. माझ्या मते तरी तुम्ही खूप छान असा अनुभव येईल तुम्हालाही. खूप भारी आम्ही फोटोज वगैरे घेतले तिथे. आणि नंतर आम्ही खाली गेलेलो. त्याचं म्हणजे त्याची उंची पण 96.16 मीटर अशी आहे. खूप म्हणजे खूप उंच आहे ते. आणि बघा समोरचं पण तुम्हाला दिसायलंय. तिथून आम्ही निघालो मस्त. रस्त्यात असं चहा आणि पाणीपुरी वगैरे, आणि मी मंचुरियन वगैरे घेतले. खूप मस्त टेस्ट होती. त्याच्यानंतर आम्ही डायरेक्ट कोल्हापूरसाठी निघालो. आणि तिथे गेल्यावर रात्री नाही म्हटलं तरी 11 वाजलेले. आणि असं छान मस्त जेवण केलेलं. खूप छान असं हॉटेल होतं, पण आम्हाला जे पाहिजे ते भेटलं नाही. पण नंतर मग मेनू चेंज करावा लागला आणि छान तिथे जेवण केलं आणि लॉज शोधून मस्त झोपी गेले. दुसऱ्या दिवशी असं छान साडी वगैरे घातली. साडीत कशी दिसते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि गजरे वगैरे दिसले, नंतर गजरे घेतले, छान लावले. आणि खूप गर्दी असल्यामुळे मुखदर्शनच घेण्यात आलं. दर्शन वगैरे घेतलं, कारण श्रीशा खूप चिडचिड करायला लागली होती. नंतर मग खाली बसलो, अर्धा तास तरी खेळलो आणि ती छान अशी खेळली. तिने पण मस्त असं दर्शन घेतलेलं. आणि मला यायचंच होतं कोल्हापूरमध्ये.
तिला घेऊन आणि मी आले सुद्धा. नंतर मग म्हटलं काहीतरी घ्यावं थोडं तिच्यासाठी आणि माझ्यासाठी थोडंफार असं काहीतरी ज्वेलरी वगैरे घेतली. आणि नंतर मग आम्ही लॉजला वगैरे गेलो, छान कपडे वगैरे चेंज केले आणि पन्हाळगडाला जायचं होतं. मला वाटतं मी 2014मध्येच गेले होते, तेव्हापासून आता चालले. आणि पन्हाळगड हा 20 किलोमीटर आहे कोल्हापूरमधून. खूप सुंदर गड आहे आणि जाता जाता आम्हाला दगडाचे छान कोरीव वृंदावन दिसले. मला पण घ्यायचं आहे आणि जेव्हा होईल तेव्हा मी पण घेणार, कारण सध्या तरी जागा पण नव्हती आणि तेवढं गरज पण नव्हती. जेव्हा छान माझं सगळं व्यवस्थित होईल ते फर्निचर वगैरे झालं आहे, फक्त थोडं बाकी आहे काम आणि मला पण घ्यायचं आहे. लवकरच मी घेणार आहे. तर घेतल्यानंतर तुम्हाला दाखवणारच आहे कोणतं घेतलं, कसं घेतलं ते. नंतर मग आम्ही पन्हाळगडाच्या दिशेने निघालो आणि खूप मस्त मज्जा आली. तिथे जाऊन सगळं बघितलं आणि मला वाटते पन्हाळगड हा शिवाजी महाराजांच्या याच्यातला एक ऐतिहासिक किल्ला आहे आणि आठवण करून देते शिवाजी महाराजांची. किती मोठं किल्ला त्यांनी बांधलेला आणि किती मस्त असा सगळ्यात उंच डोंगरावर येतो बहुतेक तो. खूप छान आहे आणि खूप मस्त असं बघण्यासारखं आहे तिथे. तुम्ही नक्की जा. मी गेल्या छान असं घोड्याची सवारी केली आणि खूप मस्त वाटलं. 200 मीटरच केलं पण मस्त असं भारी वाटत होतं घोड्यावर. आणि श्रीषामुळे केलं पण श्रीषाला काय आवडलं कारण ती रडायला लागली. नंतर मग ती उतरली आणि मी एकटीने केलं आणि चुलीवरच्या भाकरी वगैरे टाकताना त्याच्यामुळे मग आम्ही जेवण वगैरे केलं. जेवण खूप छान होतं, घरगुती होतं आणि श्रीषासाठी पण तिथून वरण भात घेतलं घरच्यासारखं. नंतर आम्ही निघालो आदमापूरसाठी. आदमापूरला छान असं दर्शन घेतलं पण उशीर झाल्यामुळे आम्ही तिथला महाप्रसाद घेतला डायरेक्ट आणि नंतर मग फोटो वगैरे काढले आणि सकाळी उठून दर्शनाला गेलो आणि डायरेक्ट एकदम निघालो. तर थंडी वगैरे खूप होती, त्या 4-5 दिवस काहीच नव्हतं आणि एकदम धुकं पडलेलं तिथे. नंतर मग आम्हाला असे काही घोंगड्या ते दिसलं. त्याच्यानंतर मग आम्ही दर्शनाला गेलो आणि दर्शन एवढं छान झालं. बाकी सगळ्या देवस्थानापेक्षा बाळूमामाचं दर्शन खूप भारी झालं. येताना अशी मिसळ पावभाजी खाल्ली आणि नंतर मग कॉफी वगैरे घेतली मी आणि पंढरपूरला जायचं वेळेवर ठरलं. पंढरपूरला निघालेलो की रस्त्यात लागते म्हणून आणि मला कार येते तसं पण मी खूप घाबरते आणि त्याच्यामुळं म्हटलं थोडंसं चालवून बघावं कारण हायवे पण छान होता त्याच्यामुळे. पण काय करणार, श्रीषाने अजिबात मला चालवू दिली नाही. 15 ते 20 किलोमीटरच मी फक्त चालवलेली. गेल्या शिवाजी महाराजांचा एकदम भारी पुतळा दिसला. त्याच्यानंतर मग वारकरी वगैरे दिसले. खूप भारी वाटलं पंढरपूरला गेल्या आणि इतकी भयंकर गर्दी होती तिथे. पण मग ती मानाची पायरी फक्त त्याचं दर्शन घेतलेलं आम्ही आणि श्रीषासाठी अशी क्यूट अशी खूप सुंदर अशी कॅब घेतली मी तिला आणि ती काढायचं नको म्हणत होती आणि खूप मस्त दिसत होती ती. दर्शन वगैरे घेतलं तिथलं आणि वापस जायला निघालो. खूप लेट झालं होतं आणि जाता आम्हाला चंद्रभागा नदी दिसली. रस्त्यातच पडते ती पण आणि नदीला पाणी काहीच नव्हतं पण खूप मस्त आहे नदी पण. आणि मी तेव्हा आंघोळ केलेली. आता तर काहीच नाही, आता वेळच भेटला नाही आम्हाला तेवढं काही करायला बघायला वगैरे. आणि श्रीषाचे असे छान छान गाडीत फोटो काढले मी. तुम्हाला तिची ID मेन्शन करून देते मी इंस्टाग्रामवर. श्रीषा क्यूट गर्ल नावाची ID आहे आणि जाता धावती भेट झाली आमची महादेव जामकर सोबत. घरी आल्यानंतर मला एवढे लवकर कामं पुरले आणि अशी खिचडी वगैरे केली आणि झोपी गेली. आणि कोणी नवीन सबस्क्रायबर असेल तर त्यांनी प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.